मंडळी, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कबूतरखान्यावरून सुरू झालेला वादाचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। या वादामुळे काही कबुतरांचा मृत्यूही झाला आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आज जैन धर्मीयांनी मोठी धर्मसभा आयोजित केली। या सभेनंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली की आता जैन समाजाची स्वतःची राजकीय संघटना जनकल्याण पार्टी तयार केली जाईल आणि त्यांचं चिन्ह कबूतर असेल। त्यांनी स्पष्ट केलं की ही फक्त जैनांची पार्टी नाही, तर गुजराती मारवाडी समाजाला देखील यामध्ये समावेश असेल आणि सर्वांना एंट्री खुली असेल। निलेश मुनींचा इशारा होता की कबुतरांमुळे महायुतीचं सरकार देखील जाऊ शकतं। ते म्हणाले, जसं कांद्यामुळे किंवा कोंबडीमुळे आधी सरकार गेलं, तसं आता कबुतरांमुळेही राजकारण बदलू शकतं। त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांनाही यातून थेट संदेश दिला। धर्मसभेत कैवल्यरत्न महाराज यांनी कबूतर हे शांतताप्रिय प्राणी असल्याचं सांगितलं। त्यांनी म्हटलं की आमचा धर्म दुसऱ्यासाठी मरणपण स्वीकारतो। पक्षांचं महत्त्व लक्षात घ्या आणि कबूतरखान्यावरून राजकारण करणं चुकीचं आहे। सरकारनं सामान्य माणसाच्या जीवाचीही पर्वा नाही हे दाखवलं जातंय, असंही ते म्हणाले। आता मुंबईत कबूतर आणि धर्माच्या मुद्द्यावरून एक नवा राजकीय फलक उभा झालाय। तुम्हाला काय वाटतं? मुंबईतील कबूतरखाने बंद व्हावेत की नाही, की उगाच याचं राजकारण केलं जातंय? कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।